राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीकरता अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात. येत्या 17 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत. काही वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाले तरी अद्याप काहीही समोर आलं नाही. पार्थ पवारांवरील आरोपांवरून अजित पवारांचा विरोधकांना टोला. मातोश्रीवर घिरट्या घालणारं ड्रोन हे MMRDAचं. पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाकरता ड्रोनचा वापर. MMRDAचं स्पष्टीकरण. तर सर्वेक्षणाची कल्पना रहिवाशांना का दिली नाही? आदित्य ठाकरेंचे थेट सवाल. तो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना, त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालंय. मी तर फोडणार होता भेटला तर. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस. प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा. मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांची नोटीस. मराठा आरक्षणाकरता विना परवानगी उपोषण केल्याप्रकरणी जरांगेंना नोटीस. जरांगेंचे वकील चौकशीला राहणार उपस्थित. नंदुरबारमध्ये 50 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात. बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि बिहार निवडणुकीकरता दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला. उद्या 122 जागांवर होणार मतदान. पोलिसांकडून शेवटच्या टप्प्याकरता कडेकोट सुरक्षा. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते. स्थानिक पातळीवर निर्णयांचे अधिकार सर्वच राजकीय पक्षांनी दिल्यानं सोयीच्या आघाड्या आणि समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर जाऊन ही भेट होणार आहे. ठाकरेंना डिवचताच प्रकृतीमुळे सार्वजनिक जीवनापासून लांब असलेल्या संजय राऊतांनी विखे पाटलांवर हल्ला चढवलाय. तुम्ही चालू कारखाने बंद पाडलेत, गणेश कारखान्याचं काय केलं असा सवाल करत संजय राऊत यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी 20 जिल्ह्यांमधील 122 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. तर बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 3,70,00,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. कोणत्याही कमिटमेंटसाठी आलो नाही तर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. माझी कुणावरही नाराजी नाही असं वक्तव्य दीपेश म्हात्रे यांनी केलंय. महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रहिमतपूर इथे पक्षप्रवेश पार पडला. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना धक्का दिला. तटकरेंचे समर्थक हे सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं एकला चलोची भूमिका घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणं कठीण असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय. जतमध्ये गोपीचंद पडळकरांनी भाजपकडून स्वबळाचा नारा दिलाय. पडळकरांनी उमेदवारांची यादी देखील निश्चित केली आहे. महायुती म्हणून कुणाचाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यावर विचार करू अशी प्रतिक्रिया पडळकरांनी दिली. पुण्यामध्ये शिवसेना आणि पतितपावन संघटनेची युती होणार आहे. पुण्यामध्ये दोन्ही संघटनांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यातून युतीची घोषणा करण्यात आली. मूळ ओबीसीला उमेदवारी द्यायची हा पवारांचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं म्हणत विनोद पाटलांनी शरद पवारांचे आभार मानले. आमची लढाई कधीच राजकीय आरक्षणासाठी नव्हती तर शैक्षणिक आरक्षणासाठी आमची लढाई आहे असं विनोद पाटील म्हटले.
गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे, तर भंडाऱ्यामध्ये 4 नगरपरिषदांसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं आमदार परिणय फुके यांनी स्पष्ट केलं. पाटणमध्ये महायुतीचा जो निर्णय होईल तोच निर्णय मेढ्यामध्ये होणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर शिवसैनिकांचा अपमान केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलं, त्यांना निवडणुकीला उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून दिलं. आता चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर वाजत गाजत घेऊन जाऊया असं वक्तव्य करत शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा, नाद केला तर एकच फाईट, वातावरण टाईट असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटलांचं कौतुक केलं. बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू आपल्याशी बोलले असते तर खुलासा दिला असता. माध्यमांना दिलेला खुलासा बच्चू कडूंनी ऐकला पाहिजे. त्यांचा अजून काही गैरसमज असेल तर त्यांच्याशी बोलेन. बच्चू कडू माझे चांगले मित्र असून त्यांचा गैरसमज दूर करून आमची मैत्री आणखी दृढ करेन असं वक्तव्य विखे पाटलांनी केलं. बच्चू कडू चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप आमदार प्रवीण तायडे यांनी केलाय. तर जेवढं वय कडूंचं आहे तेवढा अनुभव विखेंना असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. पालकमंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वाडी वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. तर या निर्णयानंतर पालकमंत्री नितेश राणेंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शिरोळमध्ये ऊस दरावरून संघर्ष सुरूच आहे. ऊस दरासाठी रास्ता रोको सुरूच असून आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलीस आणि कारखाना समर्थकांनी आंदोलकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात मुंडेंच्या समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुंडेंना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. सोलापुरात प्राथमिक शिक्षक संघटनेनं मूकमोर्चा काढला. सोलापुरातील पार्क चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. 5,000हून अधिक प्राथमिक शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जुन्नरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून बिबट्यानं आत प्रवेश केला. कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेसिंग बसवण्यात आलं असून त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता सुमारे 9,000 DC व्होल्ट इतकी आहे. तरीही बिबट्याला विजेचा झटका बसला नाही. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे. सोनेरी सुवर्ण किरणांनी 5:05 मंदिरात प्रवेश केला. 5:42 सुवर्ण किरणं देवीच्या चरणांवर पडली आणि त्यानंतर मंदिरात देवीची आरती संपन्न झाली. प्रक्षाळ पूजेनं कार्तिक यात्रेची सांगता करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून विठुराया भक्तांना 24 तास दर्शन देतोय आणि त्यामुळे विठ्ठलाला आलेला शीन घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. दरम्यान लिंबू साखर देवाच्या संवर्गाला लावून पंचामृत आणि गरम पाण्यानं विठ्ठल रुक्मिणी मातेला अभिषेक घालून प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार सांगलीमध्ये रंगला. विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार गाड्या, ट्रॅक्टर, बुलेट आणि 150हून अधिक बाईक अशा पद्धतीनं बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावली. बदलापूर स्टेशन परिसरात टॉयलेटच्या बाजूलाच एक फेरीवाला फळांचा गाडा घेऊन उभा असतो. त्यामुळे महिलांना टॉयलेटचा वापर करता येत नाही आणि याबाबत महिलांनी मनसैनिकांकडे तक्रार करत फेरीवाल्याला हुसकावून लावलं.